नमस्कार, मी वर्षा नलवडे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। मतदार याद्यांमधील विरोधकांच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर नेत्यांना प्रत दिली जाणार। मतदार यादीत घोळ असल्याचा भाजपच्याच जिल्हाध्यक्षाचा आरोप, तर मतदार यादीत 7,000 नावांची पुनरावृत्ती, 3,000 मृतकांची नावं। बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार। सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणूक आयोगावर आरोप, तर मतदार व्यक्तींचीही यावेळेस मयत व्यक्तींची देखील इथं मतदार यादीमध्ये नावं असल्याचा आरोप। सांगलीच्या विटा शहरात मतदार यादीत मोठा घोळ, 1200 मतदारांची दुबार नावं असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप। यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, युवक काँग्रेसची मागणी। ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका, आजही भूमिका। माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल। तर जरांगे पुराणसोबतच GR काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। वडेट्टीवारांना मी कशाला टार्गेट करू, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवर आमचा आक्षेप आहे, भुजबळांकडून स्पष्ट। 2 वर्षांनंतर आता मोर्चा काढण्याची भूमिका, वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चावरून भुजबळांचं वक्तव्य। मला टार्गेट करण्यासाठी भाजपनं भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय, वडेट्टीवारांचा आरोप। तर फेक नॅरेटिव्ह पसरवणं भाजपचा धंदा, भुजबळांनी त्याच फॅक्टरीमध्ये काम सुरू केलंय का, अशी शंका आहे, वडेट्टीवार यांचा टोला। पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाहीत, वडेट्टीवारांवर कोणी दबाव आणला हे देखील माहिती आहे। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चा मागे राजकारण, छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा आरोप। वडेट्टीवारांवर दबाव होता म्हणून ते हिंगोली पंढरपूरच्या सभेला आले नाहीत, छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप। तर पंढरपूरच्या मेळाव्यात मला बोलावलंच नव्हतं, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा, मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार, वडेट्टीवारांचा सवाल। तर कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। आपल्याच ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं योग्य नाहीये, भुजबळांचं चुकलं, वडेट्टीवार यांना बोलावून समजावू शकले असते। तायवाडेंची प्रतिक्रिया, तर कोण तायवाडे म्हणत भुजबळांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। विखे आला आणि महाराष्ट्रात विकार पसरवला, छगन भुजबळ यांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। आमच्या डीएनए मध्ये ओबीसी, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। जरांगेंवरून टीका केल्यानंतर विखे पाटलांचं वक्तव्य, तर भुजबळांबद्दल आदर, त्यांना भेटून समजावून सांगणार। दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार, विखे पाटलांची माहिती। विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न, ओबीसींचं आरक्षण कमी होतं याचा पुरावा आहे का, विखेंचा सवाल। तर शिंदे समितीच्या निष्कर्षानुसार कायद्याच्या चौकटीत बसूनच हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेण्यात आला, विखे पाटलांचं वक्तव्य। छगन भुजबळ बीडमध्ये दंगल घडवणार, गृह मंत्रालयाने भुजबळांचा जामीन रद्द करावा, मनोज जरांगेंची मागणी। तर जरांगेलाच अटक करा, आमदारांची घरं कुणी जाळली, बीड कुणी पेटवलं, भुजबळांचा सवाल। जरांगे पाटील बिंडोक माणूस आहे, चौथी नापास माणूस वैयक्तिकच उत्तर देणार, त्याच्याकडून कोणती संविधानिक उत्तर अपेक्षित करता, धनंजय मुंडेंवरील टीकेवरून लक्ष्मण हाकेंचा पलटवार। मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नका, मनोज जरांगेंचा भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना इशारा। पक्षावर दबाव आणून ओबीसींच्या जीवावर राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न असल्याची जरांगेंची टीका। कुणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये, चौथी शिकलेले म्हणून जरांगेंचा अवमान करताय, लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर विखे पाटलांनी सुनावलं। तर एवढे शिकलेले आहात तर तुमचं शहाणपण समाजात तेढ निर्माण करण्यासाठी का वापरताय, विखे पाटलांची टीका। भुजबळांना अजित पवारांनी नाही, मोदींनी मंत्री केलं, मोदी स्वतः देशातील ओबीसींचे नेते समजतात, राऊतांची टीका। तर राऊतांमुळे मला मंत्रिपद मिळालं नाही हे नक्की आहे, भुजबळांचा पलटवार। महाराष्ट्र आणि बीड मधील परिस्थिती वेगळी आहे, भुजबळ ओबीसींचा आधार का घेतात माहिती नाहीये, बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। तर सर्वांनीच डोक्यात ठेवून योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे, सोनवणेंचा थेट इशारा। ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आले आहेत, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र काम करतील, एकत्र दीपोत्सवानंतर संजय राऊतांचं वक्तव्य।
राज आणि उद्धव ठाकरेंचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि राऊतांचा खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसे सोबतच्या युतीचा प्रश्न येत नाही. इथे ठाकरे बंधूंची युती पक्की आहे. ज्यांना यायचंय त्यांचं स्वागत आहे, राऊतांकडून स्पष्ट. ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त भाजप. ठाण्यात भाजपकडून बॅनरबाजी. भाजप पदाधिकारी अलिकेश कदम यांनी लावलेत बॅनर्स. ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार, संजय राऊतांची घोषणा. तर आमचाही नारा 75 पार, राऊतांकडून महायुतीला आव्हान. ठाकरेंची शिवसेना आणि मनसैनिकांचं एकत्र काम सुरू. ईव्हीएमचा घोटाळा न झाल्यास ठाकरेंची सेना, मनसे आणि पवारांची राष्ट्रवादीला यश मिळेल. मुंबई पालिका निवडणुकीबाबत अविनाश जाधवांचं वक्तव्य. राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट होतं. भाजप आमदार संजय केळकर यांचा राऊतांवर पलटवार. तर राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे ठाकरेंच्या जागा कमी होणार, प्रताप सरनाईकांची टीका. शक्य तिथे महायुती म्हणून एकत्र लढणार, युती शक्य न झाल्यास कोणालाही न दुखावता पुढे चला, नाईकांचा सल्ला. तर महायुतीमध्ये कुठेही कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता घेणार, नाईकांचं वक्तव्य. उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार. मुक्ताईनगरमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा. एकनाथ खडसे, रोहिणी खडसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेचे आमदार किशोर पाटलांकडून स्वबळाचा नारा. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी युती होईल, जास्त ठिकाणी स्वबळावरच निवडणुका होतील, किशोर पाटलांची भूमिका. जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा. शिंदेंच्या शिवसेनेच्या नाऱ्यानंतर आता भाजपकडून देखील स्वबळाचा नारा. भडगाव पाचोरा भाजप पूर्ण ताकदीनं लढणार, मंगेश चव्हाणांकडून स्पष्ट. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटील यांना खुलं आव्हान. जिल्हा प्रमुख करा. उद्धव ठाकरेंना वेगवेगळ्या यावेळेस वेळोवेळी कल्पना दिली. 8 महिने भेटून देखील वरिष्ठांनी लक्ष घातलं नाही. ठाकरेंची शिवसेना सोडल्यानंतर राजन तेलींची प्रतिक्रिया. महायुती नाही तर झाली. इतर शिवसेना पूर्व विदर्भात स्वबळावर लढण्याच्या तयारीत. श्रीकांत शिंदेसोबत झालेल्या बैठकीत निर्णय. आमदार नरेंद्र बोंडेकरांची माहिती. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बांगर यांचं वक्तव्य. लातूरच्या उदगीर आणि जळकोटमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार, आमदार संजय बनसोडे यांच्याकडून स्पष्ट. पूरग्रस्तांच्या मदतीसाठीही संजय बनसोडेंकडून उपक्रम हाती. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एकला चलोरेचा नारा. पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या बैठकीत सुरू. हिंगोलीमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार. काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची माहिती. धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदत वाटपावरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद. भाजपचे नेते बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांच्याकडून मदतीचं वाटप. अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचा भंग केल्याचाही आरोप. तर आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून कारवाईची मागणी. चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी. रमेश कदम यांचा निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा इशारा. नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत निश्चित. चिपळूण नगर परिषदेच्या 28 नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर. शेवटच्या दिवसापर्यंत एकही हरकत घेतलेली नाही. नगर परिषदेकडून पुढील कार्यवाही सुरू. पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार. शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नका, कृषी मंत्र्यांचं आवाहन. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल. एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा. गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवर 9वा गुन्हा दाखल. मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मुंबईमध्ये अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या ठिकाणी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी. मध्य रेल्वेच्या कर्जतमध्ये यार्ड पुनर्रचना कामासाठी मेगा ब्लॉक. शनिवारपासून मंगळवारपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक. नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा बंद राहणार.
नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन पार पडणार। सोन्याच्या भावात 5,000ची घसरण। सोन्याचे दर प्रति तोळा 1,31,000वर। चांदीच्या दरात प्रति किलो 25,000ची घट। चांदीचा दर 1,70,000 रुपयांवर।